आम्हाला पांगवले, मग का बंडल फुटला नाही अजून? अधिकाऱ्यांमुळे ना भिका लागल्या पिका तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे. बदले म्हणजे कारवाई नाही. आम्हाला कुत्र्याचं जेवण दिलं तुम्ही. एवढं तुम्हाला सगळं मांडून सुद्धा तुम्ही का कारवाई करत नाही साहेब? तुम्ही गुन्हा दाखल करणार का नाही? एवढं आम्हाला द्या, आम्ही रामनाथ कोर्टात जातो. 1.5 वर्ष किती तारखेला जमा केलं साहेब? वाचा बरं. आमची एवढी बी जाईना करू नये आणि त्याचं एवढं बी मोबडलं नाही. यांना घरी पाठवा. तुम्हाला त्याला सुधारण्याकरता, त्याला घरकुल देण्याकरता, शासनाच्या सुविधा देण्याकरता पारधी का सापडत नाही? जर आलेल्या पारधी फायली जर तुम्ही पायाखाली तुडवला, कोणत्या घटनेने तुम्हाला अधिकार दिला त्या फायली पायाखाली ठेवण्याचा? का तुम्ही एकच पायाखाली असे पंडित टाकून ठेवा? तुमच्या अपेक्षा चुकापायी साहेब आज बरबाद आहे समाज. अधिकाऱ्यांमुळे ना भिका लागल्या पिका तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे. आणि ह्या चांगल्या अधिकाऱ्यांच्या नावाला पट्टा लागतो तुमच्यामुळे. काय झाले ते सांगा ना तुम्ही. ते काय बोलले ते आम्हाला पांगवले, मग का बंडल फुटला नाही अजून? आपली काय सांगा ना ते. ते आता नाही का ते जे अर्ज आहे ना त्याला नाही का बघा, त्या दिवशी तुम्ही काय म्हणले होते मला? मी शिरोळ मध्ये आलो, शिक्रापूर मध्ये साहेब. त्या दिवशी काय म्हणले? आम्ही पांगवले, मग पांगवलेलं नाही गाव का तुम्ही एकच पाय खाली असे पंडित टाकून ठेवा? 1.5 वर्ष किती तारखेला जमा केलं साहेब? वाचा बरं. किती तारखेला जमा आहे? 18/2023. आता तारीख किती आहे? तुम्हाला अजून बी हात लावता आला नाही याला. आम्ही 3 आठवडे झाले मागतोय. आता ह्याच्यातलं एक प्रकरण काढलेला नाही. तुम्ही हातच लावला नाही त्या अधिकाऱ्यांना. आम्हाला बोलायचा अधिकारच नाही त्या देवांना. तुम्ही ह्याला हात का नाही लावला एवढाच आमचा प्रश्न होता. आम्ही लय हलकट आम्हाला तुम्ही समजला. आम्हाला कुत्र्याचं जेवण दिलं तुम्ही. तसं नाही, माणसात नाही दिलं, कुत्र्याचं जेवण आहे आतापर्यंत 100%. नको आम्हाला पुन्हा पाच मला सगळं प्यावं काय म्हणलं तुम्हाला? आम्हाला काय म्हणायचं? पारधी समाजासाठी हे लोक हे आपले काम करत नाही असं लिहून द्यावं पाटीलला. पण पागल होते आमचे लोक, येडी होते. 1 वर्ष हे सगळे चिंता फाडी देत गेले. कोण येणार म्हणत नाही का? नाही आमच्या गुन्हा का दाखल करा? तुम्ही का दाखल केलं मला एवढं सांग. मी 15 दिवस झाले तुम्हाला एकच म्हणतात, आमची फाईल पायाखाली वर्षभर ठेवण्याचा अधिकार तुम्हाला घटनेचे कोणचे दिला? शिवाय पायाखाली ठेवून तुम्ही आमची दिशाभूल का करताय? शेळीवाल्याकडे शेळी, बकरीवाल्याकडे बकरी, कोंबड्यावाल्याकडे दिले. मग ते दिलेले निघावं ते तुमच्या पायाखाली ते निघावं. तेच म्हणून आमच्या फायली खाली का व्हायचं? तिने अधिकारावर तुम्ही कारवाई करणार का नाही एवढं सांगा. तुम्ही गुन्हा दाखल करणार का नाही एवढं आम्हाला द्या, आम्ही रामनाथ कोर्टात जातो. आम्ही मागतो पुढे न्याय मागायला. मी साहेबांचा विषय नाही, पहिलं दैवत आहे ते. पहिलं दैवत आहे तुम्ही. काय देऊच नका साहेब, तुम्ही काही देऊच नका. तुम्ही पालावर आले, तुम्ही ते डोळ्याने पाहिलं, हे आमच्यासाठी सगळं काय मोठी दौलत आहे. सगळं देऊन गेले आम्हाला सगळं मिळालं तुमच्याकडून. आमचं कामच असते तुमच्यासाठी. आणि तुमच्या आधीच्या लोकांना एका सुचलं नाही मग का पायाखाली फायली तोडवल्या? पायाखाली ठेवा आमच्या फायली, एवढं दर्जा आहे मला. पोलिसांनी तुडवलं आतापर्यंत, तुम्ही बी तुडवताय ना. माझं एवढंच मागणं आहे, पारधी कुठं चोरी झाली की आज बी विना तपास करता पोलीस तिथं जाऊन पकडून आणतो, त्याला गावते पारधी. तुम्हाला त्याला सुधारण्याकरता, त्याला घरकुल देण्याकरता, शासनाच्या सुविधा देण्याकरता पारधी का सापडत नाही? जर आलेल्या पारधी फायली जर तुम्ही पायाखाली तुडवला, कोणत्या घटनेने तुम्हाला अधिकार दिला त्या फायली पायाखाली ठेवण्याचा? एवढं तुम्हाला सगळं मांडून सुद्धा तुम्ही का कारवाई करत नाही साहेब? बदले म्हणजे कारवाई नाही. आमची एवढी बी जाईना करू नये आणि त्याचं एवढं बी मोबडलं नाही. यांना घरी पाठवा. तुम्ही रिपोर्ट वर करा. का करायचं नाही? आणि तुम्ही का गुन्हा दाखल करायचं नाही एवढं तुम्ही ऐकून बी
सगळं तुमच्या पुढे म्हटलं तुम्हाला आहे. ते सांगितलं नाही नाही आम्ही पुढे तुम्हाला मी मांडतो. माझी स्पष्ट भूमिका मी क्लिअर कट सांगतो. कोणत्या कोणत्या घटनेतील आमच्या खाली पायाखाली तुडवायला काय सांगतो माझं ऐकून घ्या. हे शासकीय कार्यालय ज्या आस्थापनेवर नियंत्रक अधिकारी सुद्धा नेमलेले आहेत. जर त्यांच्या डिपार्टमेंटचा माझ्या पोलीस डिपार्टमेंटचा मी गोडेगाव पोलीस स्टेशनचा इन्चार्ज आहे, माझा एखादा कॉन्स्टेबल चुकत असेल तर मी डिपार्टमेंटलसाठी त्याच्यामध्ये इन्क्वायरी पासून सगळ्या शिक्षेपर्यंत प्रोव्हिजन दिलेलं आहे. जर आम्ही त्याच्यासाठी कमी पडत असू इट इज ओके. साहेबांच्या अधिकारामध्ये त्यांचे सगळे कर्मचारी अधिकारी आहेत. ज्या कर्मचाऱ्याचे संबंधित आहे ते डिपार्टमेंट करत. त्या डिपार्टमेंटचं जर नाही केलं तर त्याच्यानंतर हजार मार्ग तुम्हाला जाणते आहे. आमच्या गुन्हा दाखल करून द्या. तुम्हाला ते सांगतो, जे डिपार्टमेंटचा कारवायाचा प्रश्न आहे, जे इंटरनल डिपार्टमेंट त्यासाठी गोष्ट नाही होणार. जर पोलीस स्टेशनला जर इन्चार्जची गरजच नसती राहिली ना, नियंत्रक अधिकारी याच्यासाठी आम्ही किती कोणाकडे वेळ जायचं? चालणार? मी सांगितलं ना साहेबांसमोर होतो. आम्ही कुणाकडे जायचं? म्हणून साहेबांकडे साहेबांच्या गेलं तर समोर 15 दिवस आपण आलो. झाले ना. साहेब काय? त्यांच्या त्यांना अधिकारात लेखी मेमो दिलेत त्यांना. नाही आम्ही डिटेलमध्ये त्याच वेळेला दिलं साहेब. दिले तर पुढे पुढे आता काय झालंय या कामाच्या याच्यामध्ये सगळे चालू दिले आहे. तर पुढे त्यांना मेमो दिले ना तर पुढे मेमो. आता नाही ना एवढे बी बेकारी करत नाही ना समाजाची. तुमच्या अपेक्षा चुकापाई साहेब आज बरबाद आहे समाज. 40 वर्ष तुमच्या अपेक्षेने आम्हाला हेच उत्तर दिले, त्याच्यामुळे आज भारतीय समाज बरबाद आहे माझा. हे 4 एजंट हाताखाली घ्यायचं आणि यांनी अशी कारभार करायची. जे एजंट आहे ना तेवढंच फाईल मध्ये काढायचं. भारतीय बरोबर आहे कोणतं व्हायचं. एक फक्त मी बोलतो इथून पुढे सांगतो. आता हे एजंटचं हे मला ते काय नाही तर कुठल्याही एजंट किंवा हेल्मेटच्याकडे न जाता डायरेक्टली आमच्या कार्यालयात येतो. कुठल्या एजंटची हे करायची गरज नाही. कार्यालय तुमच्यासाठीच आहे. आणि कोण काय हे करत सरळ आमच्याकडे तक्रार करा. एजंट थ्रू फॉर्म भरलेलं नाव नाही, आलेत आणि जे नको. आम्ही येऊन भरले ते आमचं नाव नाही आलं. तुमचे ते कधी लिहा भरलेलं? आमच्याकडे द्या. हे आत्ताच आहे ना. त्या आता फक्त हे बघा, एकूण आपले काहीतरी नाही, द्या, काढून द्या इकडं. द्या, द्या. 40 लोकांना यावेळेला एजंट थ्रू भरलेले अर्जाचे नाव आलेत आणि आम्ही भरलेल्या अर्जाचे नाव काय नाही आले. तुमची पोस्ट पावती आमच्याकडे द्या. अजून काय पाहिजे? आताचं करा तुम्ही त्याच्यावर नाही पण आमच्या फायदे आता पायाखाली तुमच्या- झालं का तुमच्या त्याच्या मागे- कारवाई काय केली एवढं सांगा तुम्ही. एजंट असे पैसे मागतात. आम्ही आले की तुम्ही पायाखाली तोडून टाकीता. हा? नाही तुमच्या ऑफिसमध्ये नाही होतं हे. हे पहा, 10 वर्षाचे सगळे जातात आपल्याकडे पोरं. मागणी केली ना ते सुद्धा लेखी पत्र एक पत्र सदर विषयातून हे योजना एवढं सुद्धा ह्या ऑफिसला मागणी पाठवता आलेलं नाही. आता मान्य करेल मग तुमच्या वेळेस हे सगळं उद्भवलं एवढी मात्र दिलगिरी व्यक्त करेल. म्हणजे हे सगळं तुमच्या वेळेस जे उद्भवलं एवढी दिलगिरी व्यक्त करतो म्हणजे जग वाट नाही परंतु सहन करण्याची कॅपॅसिटी. असं नाही आम्ही आहे तुमच्यासाठीच आहे हे सांगतो. हो एवढं तुम्ही मान्य तुम्ही करतो. बोललं हे मग तुम्ही कारवाई काय केली ते द्या. मी तुम्ही यांच्यावर कारवाई द्या पहिले. वर मी काय आता हे पाठवलं? बघा, त्यांना नोटीस नाही असं दिली नव्हतं. लोकांना. वर यांच्यावर आमच्या एवढ्या फायलीचे छान रीतीने छान रीतीने पायाखाली तुडवलेलं यांनी यांना कोणती डिग्री दिली तुम्ही एवढ्या फायली असं पायाखाली ठेवलं. त्याला फोटो घेत ना आमचे फोटो आहेत ना त्याला त्या अर्जांना. आमच्या धर्मामध्ये त्याला वेगळं काहीतरी मानलं जातं पण एवढं हलका दर्जा नाही. बुटाच्या खाली आमची फायली असावं एवढं बी आम्ही ठरवलं नाही. केल्यानंतर की नाही आम्ही त्यांचा काढणार आम्हीच आहे. काढून घेतलं टेबल काढला. नाही टेबलच त्याच्याकडे ठेवलेला काढलं नाही. कारवाई काय केली तुम्ही याच्यावर एवढं बेकारी अवस्था आता आमची त्यांचा नाही. हे बघा आमच्याकडे केवळ कारवाई म्हणजे विषय हा, नाही. नाही सांगतोय का ऑफिसला काय पाठवलं? प्रोसेस असते त्यांच्याकडे खुलासा त्यांचा आला की मी वरच्या कार्यालयाला नाही, पाठवून वर ते तुम्ही पाठवलं असेल ना काहीतरी सदर ह्याच्या चुकामुळे हे असं असं झालं. मॅडम मला असं म्हणणं आहे. ऐका ना आयुक्त मॅडम काय म्हणले आम्हाला नोटीस द्या. नोटीसच्या पिरियड नंतर तसं नाही. त्याचा खुलासा देतात आणि मग आयुक्त मॅडम काय म्हणले आम्हाला हा. सदर विषयातून तुमचा लेखी अर्ज ऑफिसला दिला त्या आम्हाला येऊन भेटा. त्यांच्याकडून काय आमच्याकडे येतं असं तुम्ही दिले का वर काय? नाही तेच सांगतोय त्यांचा खुलासा आला आणि ते दोन्ही पाठवून देतो. आता थोडंसं काय झालेलं आहे आमच्या इथे आता सगळ्या ह्या योजना किंवा शाळा चालू झालेली आहे सगळ्या कामांचा सगळा लोड आहे. मुळात कर्मचारी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं 63चा आहे 30 तिथे कार्यरत आहे. 33 जागा व्याकरण घेतल्या. मग असंच ऍडिशनल एकाकडे 2-3 कामं दिलेली आहेत आणि त्याच्यात आता कालपासून एक आमच्याकडे आंदोलन चालू आहे. म्हणजे आमचा सगळा इथला कामाचा सगळा म्हणजे बोधवारा लागलेला आहे. हो दादा आम्ही
गेले 4 वर्ष एकच मागणी करतोय की तुमच्याकडे लोक नाहीत, आमची पोरं जॉईन करतो. तुम्ही हे 2-2 लाख पगारवाल्यांना जे जोपताय ना, तुम्ही जे यवतमाळला केलं, जे अकोल्याला केलं, जे तुमच्या अमरावतीला केलं, ते सिद्ध करा. काय करा तर आमची ग्रॅज्युएशन शिकलेली फिरते, नाही हे मी बोलून घेतलं. हा ग्रॅज्युएशन शिकलेले फिरते. बरोबर. मग तुमची लोक आजच मला 3 शिक्षकाचे फोन आले, आम्हाला सर्वे करायचा आहे ना, आम्हाला माहिती द्या. आणि तुम्ही कशाचं 6 वर्ष सर्वे करताय? आजचेच फोन आहे तुमचे शिक्षकांचे. म्हणजे आम्ही तुम्हाला मदत करतो, त्यापेक्षा आमची मोकळी फिरणाऱ्या मुलांना तिथं द्या ना, ते काम जबाबदारी त्याच्या तालुक्याच्या 3-3 मुलांना ते आणून देते ना पट्टे तुम्हाला. राहिलं हे देतो आम्ही, अजून मी तुम्ही 1 रुपया खर्च करू नका, ते बी आम्ही देतो पुन्हा 5 जिल्ह्यात 4 जिल्ह्यात. परंतु ह्याच्यावर कारवाई तुम्ही कधी करणार एवढं द्या. ह्याच्यावर गुन्हा दाखल करा असं आदेश द्या तुम्ही पोलिसांना. बरोबर 25 वर्ष वाढलं. साहेब बारीक तुम्हाला आता मी सिंपल सांगतो. मग मी साहेबांना म्हणलं, साहेब आता जी वस्ती तुम्ही परवा पाहिली ती एका डॅमच्या कडेला, पाण्याच्या पाणवठ्याच्या कडेला 2 रुपये कमाईचं साधन घेऊन बसलेली आहे. समाजातली आज अशी काही गावं आहेत जी जातीपातीचा कुठलाही संबंध नाही, परंतु त्यांच्यापर्यंत काही योजना पोहोचलेल्या नसतात. देव निसर्ग सुद्धा पाणी तिथं नाहीये, म्हणून तिथं काही समाज लढत नाही का साहेब? संघर्षातून जो बनलाय ना साहेब तो कधी पडलेला नाही परत. आज हे जरी म्हणतात यांना काही वाटू द्या, यांना विचारा तुम्ही तुमची मुलगी काय व्हावं वाटतं तुम्हाला? तुमची मुलगी तुम्हाला कलेक्टर व्हावं वाटते का वाटती? की आज तुम्हाला कळालं म्हणून तुमची मुलगी ते स्वप्न पाहते, उद्या पूर्ण होईल. 100% हा फरक कधी येणार आहे? तुमचं अज्ञान आहे तोपर्यंत तुम्हाला घाबरायचंय. आम्ही 120 वर्षाच्या आजीला परवा भेटायला गेलो. पोलीस म्हणल्यानंतर ती एवढी घाबरली आजी, मला असं वाटायला लागलं की 2 मिनिटं बाजूला नको धोका. डॉक्टर आणतो तर आजी अजून घाबरली, डॉक्टर नको. ही परिस्थिती आहे ना. 2 मिनिटं त्यांची गमत तुम्हाला अजून एक सांगतो साहेब. दोस्त आहे माझे, एकदा देव म्हणायचं मला परत उचलून टाकायचं. बरं आमचं प्रेम हे आजचं नाही साहेब, 2-2.5 वर्षाचं आहे. नाही काम तसं समाजासाठी समाजामध्ये सगळी जनजागृती करण्याचं ही फार मोठी मला दुःख वाटतं आणि माहितच नाही बऱ्याच लोक. आज मी तुम्हाला काय म्हणतो साहेब, पण एक गोष्ट विचार करावा लागत साहेब, आपल्याला लाईन अप व्हावंच लागेल. हो बरोबर. विथ डॉक्युमेंट राहावंच लागेल. हे बघा यांच्या इकडचा आमची माहिती विनंती आहे, ते आज तयार होईपर्यंत तुम्ही चहा पाजण्यापेक्षा वैयक्तिक विनंती आहे, बरोबर चहा पाजण्यापेक्षा तुम्ही माझ्या सगळे 2 किलोमीटर दिवस आहे तेव्हा चला. खरंच द्या माणूस 1 सेकंदच खुर्ची. मी आजी साहेबांना बोलतो 1 सेकंदात सगळं काम सुरू माझ्या संघ यावं, त्या दुर्गंधीमध्ये बसावं, तिथं त्या माऊलीचं सगळं ऐकून घ्यावं. त्या कमी अधिकाऱ्यांच्यामध्ये हे भगवंतांनी गेलेला दैवत आहे, सत्य आहे. तसं तुम्ही प्रकल्पाची माहिती 120 वर्ष जास्ती 78 मला दिसत नाही किती 78 आहे. हा 78 ते हे किती वर्ष झाले? 23 46 वर्ष 46 बघा 120 वर्ष जी बाई आमची माऊली ह्या ऑफिस पासून मोजून 2.5 किलोमीटर अजून प्रकल्पाला दिसते नाही. उघड्यावर झुकते, आळे पडल्यात खाली, दुसऱ्याच्या रानात पाल ठोकायला. किती दुःख आहे का नाही कारवाई केली पाहिजे. भगवंता कारवाई झालीच पाहिजे. वा वा 120 वर्ष आदर्श माता म्हणून 26 जानेवारी 15 ऑगस्टला अशा मातेचा गुलाब देऊन तरी कधी नाही ना, नावच नाही. अहो 60 वर्ष जर 70 वर्षाची माय मावली असं तहसीलदार, प्रांत, कलेक्टर, डीवायएसपी जाणार. गुलाबाचा फूल आदर्श स्वातंत्र्य सैनिक. आणि हे कोणते सैनिक? मग हे काय चोर सैनिक आहे? काय अवघड आहे हो. बेटगावची खळी 2.5 किलोमीटर तिथून ती जागा आहे ना साहेब, काय अवघड आहे. खासगी माणसाच्या मालकीच्या मावशीच्या त्या 5-25 शाळेची मुलगी सांभाळते त्यांची 2 मुलगी, आणि आजी जागेवरच आहे.
ग्रामपंचायतीने जागा दिली तर विशेष बाब म्हणून सुद्धा त्याच्यामध्ये त्या आजीसाठी काही ना काही करता होय, येईल. करता. करूया नक्कीच करूया. मी स्वतः गेलो नाही, काही दोनदा देऊ गेलो नका, साहेब. देऊ नका. आता आमच्या सगळं चला. नुसतं भेट द्या, भेट. आज काहीच करू नका. सोनं माणूस. एकच सोनं. हक्क का धरता? सोनं नाही, माणूस. नाही, याबद्दल काहीच नाही. हे तो 2.5 किलोमीटर फक्त सगळं झालं फक्त भेट द्या बिगर रडता मागा राज्यावर रागवणार तुम्ही ते बघून माघारी येऊन रागवता यांच्यावर. अहो एवढी बेकार नाही हो बघा एवढ्या अशा माणसाला खरंच गुण आहे. अवघड आहे ना हा? साहेब. ही नाही साहेब ही आपण कुठेतरी मान्य करायला हवं सगळ्यांनी. म्हणजे फक्त तुमची माझी जबाबदारी नाही, असं सगळ्यांचीच नाही. आहे. ह्या आपल्या हे सगळे जे उपस्थित आहेत ना आपल्या सगळ्यांचं फेल्युअर आहे या सर्वांचं प्रत्यक्षात. सर्वांचं की ही जी 120 वर्षाची आजी ज्या अवस्थेत आहे साहेब तसं जगण्याची कुठलीच उमेद नाही ना साहेब. हम्म. म्हणजे ती मला स्वतःला असं वाईट वाटलं की पोलीस आल्यानंतर आजीच्या हवा बघवल्या पण नाही पण साहेब जे पिढी जी मागची झाली ती आम्ही सोडून दिली पण आता ती जे पिढी चालू आहे त्याची तरी योजना करा. होईल ना मावशे बदलासाठीच बसलोय ना आपण सगळं. आपण जे ना आज जे बदलासाठी जे चाललंय ना आज तुम्ही ना आम्ही एकत्र येऊन बसलो की त्याच्यानंतर विचार सुरू झाले ना. तुम्ही जे आता म्हणताय ना प्रेमला मी 1.5 वर्षापूर्वी म्हणलं साहेब की आपल्याला असं करावं लागतंय. तो आहे ना मंचरला त्याला सांगितलं की पहिले हे आपल्याला लाईन अप करावं लागतंय. तर जोपर्यंत प्रोफेशनली डॉक्युमेंटवर येत नाही तुमची ना आमची प्रत्यक्षात मदत होत नाही. हवेतली मदत काय कामाची नाही नाही काय होतं? तोंडी मदतीचं घर हवेतल्या मदतीचं काय होतं. हे खरं आहे. चुकून पोलीस खात्यात. चळवळीत घ्या मला. तुमचा 500 किलोमीटरचा प्रवास माझा होईल. कसं शांत करायचं नाही साहेब शांतच काय जे खरं आहे. आहे वस्तुस्थिती आहे. बरं आता मी तुम्हाला सांगतो की मी ह्या लोकांची बाजू नाही घेत साहेब. ऐकून घ्या. आता आपण तर हे क्लिनिकल जो स्टाफ आहे आपला मी बाजू नाही घेत किंवा निगेटिव्ह कोणी घेऊ नका. असा विचार करा की तुम्हाला असं वाटतं की साहेब शासन व्हावं पुढच्या लोकांनी अजून चांगलं काम. मी काय विचार करतो आमच्या बाहेर काय सोडलं त्यावेळी मी बाहेर काय पडत होती ना वकिलाच्या. मी काय विचार करतो ते सांगतो तुम्हाला. साहेबांनी सांगितलं 63 मधले 30च कामं आहेत आता ते तिची व्हॅकन्सी. तुम्ही अजून लोक कमी करून आपली स्टीम ते कमी करताय. कॉन्टॅक्टने देतो ना मी 150 लोक कामाला काय पगार किती असं देऊ जर नका. बटन दाबल्यासारख्या सगळ्या हो नका यंत्रणा पगार देऊ 20 माणसं पोरं देते माझी ग्रॅज्युएशन 1 रुपया पगार देऊ नका. नाही आम्ही त्याच्याबद्दलही बोललो त्या सर्वे आणि ह्याच्या अनुषंगानं आम्ही वरच्या ऑफिसला बोलून घेतलं तेव्हा असं काहीतरी करून याच आपल्या समाजातली मुलं घेऊन आपण असं हे केलं तर अजून चांगली माहिती आपल्यापर्यंत चांगली प्रॉपर घेऊन जे गावातले जनावर फिरतात ना हे जे घाण आहे ना घाण त्यातल्या घाणीत सफाई करून हे लोक झाडाच्या झुडपीच्या आडेला जाऊन जागा मिळेल तिथे झोपत होते. जनावर आहे का ते माणसं अशी झोपू नये. तेच माणसं पळता पळता पोपाच्या कांड्या तोडायच्या पळता पळता एरंडीची फांदी तोडायची पळता पळता शेंडा तोडायची पट्टी नदीच्या मुली मारायची ते नळखंड वर ठेवायचे. पोलीस वरून येडा मारून जाते 10 तास पाण्यात. जनावर आहे का माणूस आहे ते. पोलीस जात आहे संख्येने पळत आहे त्याला आणायला धावत आहे सापडतच नाही. हे नळकांडी घेऊन पाण्यात मला ते वाईट वाटायला लागलं. शेवटी भोई समाजावर 3-4 कारवाई केल्या. न विलाजाला 10 कुटुंब तिथे मासेमारीत आले. 10 चे 20, 20 ते 30, 30 ते 40 आज 6,500 कुटुंब मासेमारी. 6,500 कुटुंब आज 4.5 लाख लोकांना जगवत आहे. कसं जगवत आहे सत्य परिस्थिती. तर 6,500 लोक मासे पकडणारे लोक कटून देणारा वेगळा तुमच्या विक्री करणारा वेगळा टेम्पोनी नेणारा वेगळा किंवा हॉटेलला विक्री करणारा वेगळा असे 3 ते 4 लाख लोक हे 6,000 जगवतात. ज्याला व्यवस्थेनं पोलीस करून नाही ज्याला व्यवस्थेनं गुन्हेगार म्हणून ठरवतात तेच घरातली मुलं आज तुमच्या पुढं सन्मानाला सगळे इस्त्रीचे कपडे घालून आहे. सध्याच्या घरातल्या फरशीमध्ये तुम्ही पाहिलं चेहरा दिसतोय घरातल्या फरशीमध्ये. शासनाची मदत आम्हाला मिळावं आणि त्याच्या मागे आम्ही पळावं ह्या स्वभावाचा मी नाहीच. मला फक्त तुमचे डोळे उघडायचे. प्रकल्प झोपलाय भ्रष्टाचारात अगदी लोळले गोधडी झोपलाय. भ्रष्टाचार आला निधी
आणि 2 संस्था आणि 4 विषय. मराठी पुस्तकाचं 78,000 मी 1,000 प्रत काढली साहेब. त्यातलेच 40 पानं बनवले. 10 लाखाचं प्रकरण मंजूर आहे, ह्याच ऑफिसने पाठवलंय 40 पानाला. कसं झालं ते मंजूर? ते सुंदर व्यवस्था. ह्या जगामध्ये चोर कोण? पोटाची खळगी भरणारा की सगळं एसी मध्ये बसून 4 व्हीलर गाडी बायकोले एक, नवऱ्याले एक, पोराले एक, जावायले एक, हे घेणारा चोर का पोटाची खळगी भरणारा चोर? मला सांगा. मग 27 वर्ष हे बघताय, आता त्याला वाचा फोडायला नको का? चुकून माझ्या फाईलीला ह्यांनी हात लावला ना, चुकून ह्यांनी जर फाईलीला हात लावला असता तर आज हे तुमच्या पुढे नसतं. ते मला ह्यांना दाखवायचं. हे नाहीच म्हणते पारधी, हेच नाही म्हणते ना पारधी. ही खुर्ची गेले 17 वर्ष मी येतोय, फाईल देतोय, मी येतोय, अर्ज करतोय, देतोय, पारधीच नाही. आता कसा पारधी निघाला? 148 प्रकरण आहेत तुमची पारधीची. कोरोनाच्या काळात 1.5 लाख लोकांचं मी सर्वे करून दिला यांना. तो सर्वे ठेवला नाही यांनी. हेच लोक तुम्ही याच्या आधी दात काढत होते, तरी ते मला तुम्ही डोळ्यांनी पाहिला. आता मी जाऊ सगळं टीमच घ्या ना, तुम्ही एकटं नका ना. हे सगळी टीम घ्या ना आणि तिथे जाऊन बसा ना 15 मिनिटं. त्यांच्यातच बसा, त्यांच्याच चहा प्या, त्यांचं हे साखर आमचे. फक्त तिथं पाणी तर प्या. वाटतं ना तिथे बसायला सुद्धा नको वाटायला लागलं आपल्या लोकांना. वाईट वाटायला लागलं बसायला. वाईट का ना? आणि ह्यांनी दात काढावं, फक्त दात काढणं अवघड आहे. एवढं मी आम्ही माणूस आहे, कुत्र नाही. ते लहानपणी आम्ही मागायला होतं साहेब, तुम्हाला राग येईल. आम्ही मागायला मागायचो वाडगा बाय म्हणलं ते त्याच्यात कळायला लागलं आम्हाला. लहानपणापासून बघून कळायला. कोण शिळा आणतंय, कोण वाढणारच नाही, कोण ताजं देतंय. चेहरा पाहिला का नाही लगेच कुठायला. कुत्र्याला भीती वाटायची. बरं आमच्या वाटेच्या भिकाऱ्यांच्या मालकाने वाढलं तर मी उपाशी मरत. मग ते पाय धरून चावायचे, ते पुढे हाकलायचे. ती कंडिशन आज तुम्ही आमची केली तुमच्या पेशनं. तेच लहानपणचा दिवस आज आम्हाला दाखवतो. तुम्हाला मागायचं नाही तर कोणाला मागायचं? आम्ही पहिल्यांदा ऐकून घेणार देवता भेटला म्हणून नाही मागतो एवढा. तुम्ही नाही देताना व्यवस्थितच द्यायचा. यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. 3 महिने तरी करत आहे नको का? पुढे येणाऱ्या अधिकाऱ्याला समज बसली पाहिजे. काम केलं पाहिजे आपल्याला गरिबांचं. बिस्किट खायला नको. जे बिस्किट देईन त्याचं काम नाही करायचं. उपाशी मेलेल्या माणसासाठी काम करायचं आपल्याला. असं समज राहिलं पाहिजे पुढे. नाही तर न्यायाची होऊ नका. आम्ही झोपतो इथं मागून. नाही मागता दरम्यान काय जाते एक गायचा तर विषय घेतो साहेब आणि मग न्यायचा पण करायचे. एक गायीचा व्यवसाय करायला आमचा भारतीय समाज मूळ समजून घ्या. काय भारतीय तुम्हीच प्रश्न केला. गायीला आई इतका मान आमच्या समाजावर. हिंदुस्थान मध्ये कोणत्या पार्टीच्या घरी जावा आणि त्या ठिकाणी एवढंच विचारा गायी पारधी समाज का पाळतो? जेवढा आईला मान आहे तेवढा गायीला मान आहे. आता हे सगळ्या विषयाला गाय सांभाळायला सुद्धा बंधन, गाय एखाद घ्यायला बी बंधन. आता गाय जे इकडे असताना टेम्पो दिसले ना ते कोणचे इंद्रदेव ब्रह्मदेव वरून सगळे खाली उतारले आणि ते आता म्हणायला लागले हे हत्या करायला निघायला लागले. तिथं मात्र 3 मिनिटात पोलीस गुन्हा दाखल करत आहे. 1 मिनिटात. अहो घरी जाऊन रिक्वेस्ट करायचे पारधी समाज गाय सांभाळतो. हे ऐकत नाही. तो स्वतःला आई समान केला त्या गायीला सांभाळतो. हे बोलूच तर पोलीस गुन्हा दाखल करून अधिकाऱ्यांच्या पुढे साहेब मोठ्या शिद्या पेना छान रीतीनं फास्टमध्ये गुन्हा दाखल केला. सोडायचा नाही. सटका टेम्पो सहित जप्ती पूर्ण ऐकून घ्या. हे सगळं जप्ती होत आहे. गायी सांभाळताना हे सगळं जप्ती होत आहे. शिकार करताना यांची जाळी जप्ती होते. तुम्ही जंगल सोडणार नाही आम्हाला. तुम्ही मेल्या प्रत्येकाला दफन करायला जागा द्याय ना. तुम्ही जिवंतपणे आम्हाला कोणत्या शासनाचे कागदपत्र द्या. सुविधा लांब राहिल्या कागदपत्र द्याय ना. कुत्र्याचं जीवन आमचं जीवन एक करून टाकलं तरी मी छान रीतीने चांगला. जर हे लोक कोणा एवढं फायचं करते
तुम्ही ह्या लोकांवर किती फास्ट कारवाई केली पाहिजे. यांच्यामुळे आमची उपासमार झाली, यांच्यामुळे आमची उपासमार, यांच्यामुळे आम्ही पुण्यामध्ये सगळ्या सवलतीपासून वंचित राहिलो. 70 वर्ष भारत देश मंगळाशी चंद्राशी संवाद करायला लागला. आम्ही आताशी जाती दाखला, रेशनिंग कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, आणि एवढं मतदान झालं. पारधी इतर नाही, बिलकुल नाही. मतदानाला मात्र लगेच पुढं, पण पारधी इथं नाही. तुमचेच पॉलिटिक्स, अधिकारी तुमचेच, पॉलिटिक्स तुम्ही. तर काय चाललंय? ह्याला कुठेतरी न्याय देणार का नाही? तुम्ही देवता, तुम्ही देव आहे आमच्यासाठी, भगवंत आहे. आणि हे सगळं करून ह्याला 3-3 महिना तरी घरी वाचवा, तर न्याय द्या, नाही तर देऊ नका. आमची एवढी बी लायकी नाही फुटपाट चालण्याची, फुटफुटा चालण्याची, बोटा खाली पाय ठेवण्याची. तुम्ही प्रकरण मंजूर करणार, त्यात काही वादच नाही. तुम्ही देव माणसं आहे. प्रकरणाचं नाही केलं तरी चाल, पण ह्याला 3 महिने घरी वाचवा. हात जोडून विनंती आहे तुमच्या, तुम्हाला पाया पडून विनंती आहे. एवढा दर्जा दाखवणाऱ्या अधिकाऱ्याला घरी बसवा. 2 महिने तरी बसवा ना. आता द्या न्याय द्या तुम्हाला. तुमची जे आता तुम्ही मांडला ही सगळी वस्तुस्थिती आहे तुमची, आणि मी त्याच्याशी सहमत आहे. कारण आलेली ती जी तुमचे अर्ज वगैरे होते, आता परिस्थिती मी इथली तुम्हाला मगाशी सांगितली की जवळपास 34-35 जागा आमचे पदरिक्त आहेत या कार्यालयात. 4 जिल्ह्याचं कार्यक्षेत्र, प्रत्येकाकडे 2-3 4 आहेत. आता ह्या ह्याच्यातनं जी तरी हे झाली आणि त्यांना नोटीस दिली, त्यांचा खुलासा घेऊन आम्ही आता वरिष्ठ कार्यालयास हे करतो. त्याच्यावर जी काय कार्यवाही ती करूच. तर ह्याच्यामुळे कसं तुमच्या ह्या ज्या काही हे योजना किंवा काय त्याच्यावर हे नको आहे. आता आहे तो स्टाफ आधी मुळात आमच्याकडे कमी असतो. तर ह्या बदल्यांच्या ह्याच्यामध्ये वगैरे काय असेल त्यांच्याकडे आम्ही शिक्षा हे करूच. शासनाकडनं वरिष्ठ कार्यालय असतं ठाण्याचं आहे, त्यांना आमचं आम्ही तो अहवाल पाठवून त्याच्यावर जी काही योग्य ती कार्यवाही त्याच्यावर करू. आता ह्याच्यामुळे तुमच्या ह्याच्यावर परत त्याचा परिणाम होऊ नये. आता सध्याच सगळ्याकडे आमच्याकडे स्टाफ कमी आहे. आता त्या माणसाकडे आम्ही ते दिलेलं नाही त्यांच्याकडे. तुमचं जे हे केलं त्यांचं टेबल बदलून टाकलं. दुसऱ्या तर ह्या मोनिका नाही त्यांच्याकडे आता कागदी विकासाचं जे आहे ते काम दिलं. तर इथून पुढे आपण ते सुरळीत करू. झालेल्या ज्या चुका आहेत त्या मलाही मान्य सगळ्या. तर आता काहीतरी मार्ग आपण ही कोंडी फोडू. आणि ज्या हे कोंडी म्हणजे मार्ग काढू. आणि आता जे आहे तुमचे जे काय कारवाई करू नये यांच्यावर, असं ते एकंदरीत विषय आहे. तुमच्यासारखी देव माणसं जर 10 वर्षापूर्वी भेटले असते तर आज पारधी अजून पुढे गेला असता. हे मेलेले शेळ्या खाण्याची वेळ आली असते. आळ्या जन्म नाही ते माणसं आहे तो. आज नटून खटून शिव्या देतो म्हणून नटून खटून मला तसं चालत नाही. व्यवस्थित यायचं माझ्या सांगा. 4 शिव्या खावं लागते सांगा मला, साबणाची पाण्याची वळगाला, आणि मग माझ्या संग चला. हे शिकवायला लागतं. इथून शिकवायचं त्यांना. हे माणसं आहे, तुम्ही बी माणसं आहे, तुम्ही जनावर नाही. शेळ्या बकरी मागून आपण बी जनावर झालो त्याच्यात देवा. आणि तुम्ही जनावरच केलं सिद्ध आम्हाला. व्यवस्थेने जनावर सिद्ध केलं 70 वर्ष. मला दुःख वाटलं त्या दिवशी. आयुक्त मॅडम म्हणत होत्या आमचे अधिकारी असे करू शकत नाही. मला आता हे आयुक्त मॅडम जवळ घेऊन जायचं. हे पुरावा आणि हे विषय त्यांनीच मला मागितलं त्या दिवशी. म्हणून आज गुन्हा दाखल करायचा होता. त्यांना कळलं ना आपले अधिकारी अशी चुका करतात. तिथून जात नाही या बातम्या. मॅडमने मला मेसेज आहे माझ्यापाशी, असं आमचा अधिकारी करणार नाही, वर्षभर हात लावू शकत नाही असं नाही. मग आता ते सगळं पुरावा सहित त्यांना ते द्यायचे ना आपल्याला. हे तुमचं अधिकारी, हे तुमचं ऑफिस आणि हे फाईल नको द्यायला तिथं. तुम्ही गुन्हा दाखल करूच नका. आम्ही पण म्हणतो करा. आमच्या जवळ तुम्ही साक्षीदार म्हणून आज आला. तुम्ही सहित सत्यमेव जयते. आज आम्ही खोटं बोलले नाही तुमच्यासमोर. हे पुरावा आहे. आम्हाला गुन्हा दाखल करायचा नाही करायचा. आम्ही एवढा क्रूरतेचे काळीच नाही आमचे. आम्हाला माहिती आहे त्या लेकरांची उपासमार होईल, ह्या नालायकांच्या चुका पाहिजे, त्यांच्या घरात बी उपासमारी होईल. आम्ही एवढा क्रूर नाही तुमच्या एवढा. 10 रुपयासाठी हाडबट्टेल करून घ्यावं. आम्ही एवढा क्रूर नाही. 50,000च्या निधीमध्ये त्याचे सुद्धा 17,000ची मागणी करावं.
आम्ही एवढा क्रूर नाही की दारात तुमचं धरून बसेल आता द्या 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 द्या. आमच्या धर्माचं आहे हो. वाढलं तर द्या, नाही वाढलं चल पुढच्या घरी मागायला. जर कुणीतरी मला मागितलं की तुम्ही पुरावा द्या म्हणून मला हे आज इतर यायचं पाहिजे एवढ्याला घेऊ. हा पुरावा आहे आजचा. हे ऑफिसर आहेत, ते साक्षीला आहेत आणि आम्ही भीक मागणारे लोक आहेत. आणि हे तुमचे देवता आहेत सगळे. त्यांच्या तर दंडवतच करायचे मला रोज. त्यांचे फोटो काढून दिले पाहिजे. यांच्यामुळं माझे वाईट नाही, हे चांगलं आहे. यांच्या एका चुकीमुळं माझे पुणे जिल्ह्यातले साहेब 3.5 लाख लोकांना न्याय मिळाला आहे. त्याच्यामुळं आता ते आमच्यासाठी देव झाले. पण त्यांच्यात थोडी कारवाई एवढी बी करू नका. त्यांची लेकरं उपाशी मरते. महिना त्यांना घरी बसवा. नाही नाही, तुमचं मी हा. सगळं ऐकलं, वा, वा. सगळं मला मान्य आहे. आता कारवाई अशी करूया आपण, बदली माझी कारवाई नाही करू राव. बदली काय बरोबर हे आमच्या महिनाभर घरी नाही जाऊ द्या. नाही, एक काम करतो. नाही तशी शिक्षा द्यायची. 3 महिने 2 महिने सक्तीच्या नाही, वर हे नाही. 3 महिने नको, हे बघा. 2.5 नको, 2 एक नको. आता महिने दे. एक मिनिट सांगतो. मी काय सांगतो, रजा त्यांना तुमच्याबद्दल डबल काम करायला लावतो. आपल्या समाजाचं, पारधी समाजाचं जे काय आहे सगळं काम आम्ही त्यांना सांगतो. नको नको त्यांच्यात बरोबर आहे, ऐका- नका देऊ राव. हो, बरोबर आहे. एक मिनिट ऐका. त्या ह्याच्यात अहो, सुधारणा झाली ना. सुधारणा- नको नको नको. मी आता त्यांनी हो, एवढं- नकोच. एक मिनिट, हे झाल्यानंतर त्यांनी काय केलं, रे याद्या बिद्या आहेत ना, सगळ्या ह्याच माणसांकडनं आम्ही करून घेतलं. नको नको या नको. पूर्ण ते याद्या. हात बी लावून पाप करू नका. हो, अहो नाही सर, ते आता पाप मी काय झालं. म्हणतो माहिती आहे? त्याला खूपच दोष आहे. ऐकून घ्या, माझी एक विनंती आहे. हो तुमच्या बात मानतो आम्ही.